ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 5. कर्मसन्यास योग. ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायाचं समालोचन भाग पहिला. मागच्या 3 भागात आपण गीतेचे समालोचन पाहिले. नंतर 2 भागामध्ये कर्मयोगाचं वैशिष्ट्य पाहिलं. आजपासून ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायाचं समालोचन पाहणार आहोत. 10व्या अध्यायामध्ये विषयांची संगती लावताना ज्ञानदेवाने म्हटले आहे की पंचमी गौहरिले योग तत्व, 5व्यात गूढ रूपाने योग तत्व सांगितले असे म्हटले आहे. तर 18व्या अध्यायाच्या अखेरीस त्यांनी म्हटले आहे की हेची ईश्वरी कर्मयोगे भजन कथनाचे खागे आदरिले शेष भागे चतुर्थाचेने ते विश्वरूप 11वा अध्यायो संपे जव आघवा तव कर्मे ईशो भजावा हे जे बोलिले. कर्मयोगाने ईश्वराच्या ठिकाणी उपासना कशी करावी ह्या विषयास 4थ्या अध्यायाच्या शेवटच्या भागात आरंभ केला. 4थ्या अध्यायाच्या अखेरपासून तो विश्वरूपाचा 11वा अध्याय संपेपर्यंत कर्माच्या योगाने ईश्वर भजावा म्हणजे ईश्वराची उपासना करावी हे ते सांगितले आहे. तेव्हा 4थ्या अध्यायापासून 11व्या अध्यायापर्यंत ज्ञानदेवानी गीतेत देवता कांड मानलेले. अर्थातच 5वा अध्याय हा सुद्धा कर्मे ईशो भजावा हे सांगण्याकरताच आलेला आहे. गीतेचे आशयाच्या दृष्टीने 7 भाग कोणते पडले ते आपण पाहिले होते. त्याच अनुरोधाने आपण ज्ञानेश्वरीतील आशय पाहूया. पहिला भाग होता अर्जुनाची शंका. श्लोक पहिल्यामध्ये अर्जुनाने शंका विचारली होती. 4थ्या अध्यायात श्रीकृष्णांनी एकदा कर्मयोग व एकदा कर्मसन्यास सांगितल्याचे पाहून अर्जुन पुन्हा गोंधळला व त्याने श्रीकृष्णांना पहिल्या श्लोकात यच्छ्रेय एतो योरेकम तन्मे ब्रूहि सुनिश्चितम असे सांगून एक निश्चित श्रेयस्कर मार्ग सांगण्याची विनंती केली होती. गीतेत या अध्यायामध्ये अर्जुनाच्या तोंडी हा एकच श्लोक आहे. पण या अध्यायात ज्ञानदेवानी सुरुवातीला व शेवटी श्रीकृष्ण अर्जुनांचा संवाद रंगवलेला आहे. अर्जुन श्रीकृष्णांना विनंती करतो की जो परिणामीचा निर्वाळा अचुंबितू ये फळा आणि अनुष्ठिता प्रांजळा सावी याची. अर्जुनाला परिणामी चांगले फळ देणारा पण अनुष्ठान करण्यास सोपा असा मार्ग हवा आहे. झोपेच्या सुखात व्यत्यय न येता पुष्कळ मार्ग काटणाऱ्या सुखकारक वाहनासारखा तो मार्ग असावा अशीही त्याची इच्छा आहे. ज्ञानदेवांच्या श्रीकृष्णांनी सुद्धा त्याला लगेच तरी जाणा नेणा सकळा हा कर्मयोगू कीर प्रांजळा जैसी नाव स्त्रिया बाळा तोय तरणी होडी सारख्या वाहनाप्रमाणे लवकर पहिलं तीरावर पोहोचवणारा कर्मयोगाचा मार्ग श्रीकृष्णांनी सांगितलेला आहे. दुसरा भाग आहे कर्मयोगो विशिष्यते. श्लोक 3 ते 6 मध्ये त्यांनी कर्मयोगाची वैशिष्ट्य सांगितलेली आहेत. ज्ञानदेवांनी आपली टीका लिहिताना पुढील श्लोकातील कर्मयोगो विशिष्यते या शब्दांच्याकडे दृष्टी ठेवलेली आहे. श्रीकृष्णांनाही सांख्य मार्गाने मोक्षपद प्राप्त होते हे मान्यच आहे, परंतु तो मार्ग सर्वसामान्यांना आचरता येण्यासारखा नाही. कर्मयोग हा त्या मानाने सोपा आहे. श्रीकृष्णांचा हा अभिप्राय लक्षात घेऊन ज्ञानदेवानी विवेचन केलेले आहे. तो म्हणेगा कुंती सुता हे संन्यास योगू विचारिता मोक्ष करू तत्वता दोन्हीही होती तैसे सारा सार पाहिजे तरी सोहपा हाचे देखीजे येणे संन्यास फळ लाहिजे अनायासे. ज्ञानदेवानी विवेचनात म्हटले आहे की हे दोन्ही मार्ग मोक्षकर असले तरी कर्मयोगाचा मार्ग हा सोपा आहे. होडीने जसा कष्ट न होता पहिलं तीर गाठता येतो तसा या मार्गाने मोक्ष मिळतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या मार्गाने संन्यासाचेही फळ मिळते. ज्ञानदेवानी येथे कर्मयोगाच्या 3 वैशिष्ट्यांकडे लक्ष वेधलेले आहे. एक तर तो मोक्षकर आहे, दुसरं म्हणजे तो सोपा आहे आणि तिसरा म्हणजे संन्यासाचे फळ देणारा आहे. संन्यासी कोणाला म्हणायचं? ज्ञानदेवाने व्याख्या केली आहे. तरी गेली याची से न करी न पवता चाड न धरी जो सुनिश्चळू अंतरी मेरू जैसा आणि मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. ज्याला मी माझे यांचे स्मरण नसते त्यामुळे गेलेल्या गोष्टीची आठवण किंवा काही मिळावे अशी इच्छाही ज्याला नसते त्याला संन्यासी म्हणावं. असा मनुष्य मेरू पर्वताप्रमाणे अचळ असतो. संन्यास हा भगव्या कपड्यांमध्ये नाही,
हा संन्यास गृहस्थाश्रमात आचरता येण्यासारखा आहे. आता गृहाधिक आघवे हे काही नलगे त्यजावे, जे घेते जाहले स्वभावे निस्संगू म्हणून. या कर्मयोगात संन्यासाचे आचरण करण्यासाठी घराचा त्याग करावा लागत नाही. मनानेच निस्संग व्हायचे आहे व बुद्धीत संकल्प ठेवायचे नाहीत, तरच संन्यास साधणार आहे. तेव्हा सांख्य व कर्मयोग दोन्ही मार्गात असे संन्यासाला महत्व आहे. नुसता कर्मांचा त्याग केला म्हणून संन्यास घडत नाही. आणि फलाच्या दृष्टीने सुद्धा ज्याप्रमाणे अनेक दिव्यांचा एकच प्रकाश असतो, त्याप्रमाणे या दोन्ही मार्गाचे मोक्षप्राप्ती हे फळ एकच आहे. भिन्नता आहे ती फक्त नावात आहे. आकाश व अवकाश या शब्दात फरक आहे, तसे सांख्य व कर्म हा फक्त शब्दातील फरक आहे. फलदृष्ट्या व संन्यासी लक्षणांच्या दृष्टीने दोन्हीत एकता आहे. आणि हे एकत्व जो जाणतो तोच खरा ज्ञानी आहे. गीतेतील संन्यास कल्पना स्वतंत्र आहे व ज्ञानदेवांची गृहस्थाश्रमात आचरता येण्यासारखा संन्यास ही कल्पना क्रांतिकारी आहे. आता आशयाच्या दृष्टीने उरलेल्या मुद्द्यांचे विवेचन आपण उद्या पाहू.